मुंबईतल्या साकीनाका परिसरातल्या खैरानी रोडवरती एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये तो व्यक्ती गाड्यांना लगोलग बाजूला समोर चालत असताना एक उघडं झाकण होतं ड्रेनेजचं आणि त्याच्यामध्ये पडला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अर्थात आता मुंबईमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून प्रचंड पाऊस होतो आहे आणि त्यानिमित्तानं साकीनाका किंवा मुंबईतल्या अनेक भागामध्ये पाणी साचतं आहे आणि म्हणूनच ड्रेनेजमध्ये सुद्धा पाणी एक प्रकारे ड्रेनेजच्या माध्यमातून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या सगळ्या प्रकरणावरून आज मुंबई महानगरपालिकेची प्रचंड नाचक्की झाल्याचं पाहायला मिळालं. महापौर रितू तावडे या सगळ्या प्रकरणामध्ये ग्राउंडवर होत्या. अश्विनी भिडे ज्या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्यावरती उपमहापौर संजय घाडी यांनी एक प्रकारचे आरोप केलेले आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने या सगळ्या प्रकरणाचा विरोध केलेला आहे. महापालिकेच्या कारभारावरती टीका केली. परंतु तिसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी अश्विनी भिडे ज्या महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत त्यांचा बचाव केलाय. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलंय, ही घटना नेमकी काय आहे, साकी नाक्यामध्ये जो व्यक्ती मॅन्युअलमध्ये पडला ते सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि या निमित्ताने राजकारण कसं सुरू आहे, एकमेकांचे स्कोर सेटल कसे केले जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेने या सगळ्या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय. तर ते अधिकारी नेमके कोण आहेत आणि या सगळ्या प्रकरणावरून आज विधानसभेमध्ये काय रणकंदन झालं आणि त्याच्यानंतर सरकारला निवेदन सादर करावं लागलं सभागृहामध्ये. या सगळ्या गोष्टींबद्दल नेमकं काय राजकीय घडामोडी घडल्या, कशा गोष्टी पडद्यामागे घडल्यात, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता सगळ्यात आधी बोलूयात घटनेबद्दल. घटना काय होती तर साकी नाक्यामध्ये खैरानी नावाचा रोड आहे आणि त्या रोडवरती मॅनहोल उघडा पडलेला होता आणि अर्थातच पाऊस सुरू आहे आणि म्हणून ते ड्रेनेज सुद्धा पाण्याने संपूर्णतः भरलेलं होतं. पाणी त्याच्यातून वाहत होतं. आता त्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक व्यक्ती म्हणजे वर्दळ आहे रस्त्यावरती, वाहनं येत आहेत जात आहेत आणि एका वाहनाच्या अडून एक व्यक्ती येत होता आणि 2 व्यक्ती त्या मॅनहोलच्या बाजूला उभे होते. अर्थात त्याचं काम सुरू होतं का, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. पण तो आला आणि गाडीच्या अडुंगी असल्यामुळं, गाडीच्या मागे असल्यामुळं तो सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत नाही. पण गाडी पुढे गेल्यानंतर तो व्यक्ती गायब झाल्याचं आपल्याला दिसतंय. तो व्यक्ती कुठे पडला होता तर तो पडला होता मॅनहोलमध्ये. ड्रेनेजच्या उघड्या झाकणामधून तो आतमध्ये पडला आणि त्याच्यानंतर ते 20 ते 25 फूट खोल तो जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये पडला, अशी माहिती समोर आली. आता या प्रकरणानंतर लोकांना ज्यावेळेला कळलं की तो व्यक्ती ड्रेनेजच्या आत पडला, लोकांनी लगेच धावपळ सुरू केली, त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटना काही मिनिटांच्या आत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळाली. मग सगळे लोक तिथं आले, त्यांनी गळ घालून सुद्धा बघितली. काही लोक त्याच्यामध्ये उतरण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते. एक प्रकारे मदत व बचाव कार्य तिथं सुरू करण्यात आलेलं होतं आणि हे सगळ्या मदत बचाव कार्य सुरू असताना शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी विधान भवनामध्ये सांगितलं की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे मदत बचाव कार्य बाजूलाच राहिलं, पण राजकारण सुरू झालं. ते राजकारण कसं सुरू झालं तर शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे महापौर संजय घाडी यांनी आरोप केला की या सगळ्या प्रकरणाला, या सगळ्या निष्काळजीपणाच्या कारभाराला मुंबईच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे या जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचं म्हणणं होतं की ही घटना अत्यंत संतापजनक आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा भोंगळ कारभार याला जबाबदार आहे. हे कोण सांगताय? मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर सांगतायत. संजय घाडी सांगतायत की महानगरपालिकेचा कारभार अत्यंत भोंगळ आहे, जे या सगळ्या पदावरती बसलेले आहेत. आता याच्यामध्ये महापौर होत्या रितू तावडे, यांना सुद्धा सकाळपासून माध्यम विचारत होते की तुम्ही आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय केलं. माध्यमांनी बीएमसीला दारेवर धरण्याचा प्रयत्न केला आणि दुपारनंतर महापौर रितू तावडे या समोर आल्या आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय कारवाई केली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय सांगितलं तर वॉर्ड ऑफिसर, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंता हे त्या भागातले जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याच्यामध्ये त्यांची नावं काय आहेत तर धनाजी हिरलेकर सहाय्यक आयुक्त आहेत, दीपक चौगुले दुय्यम अभियंता आहेत, अभिजित चौगुले जे कनिष्ठ अभियंता आहेत, उत्तम पाटील सहाय्यक अभियंता आहेत. म्हणजे या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन हे एक प्रकारे महापौर रितू तावडे यांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जर संजय घाडी हे बीएमसी आयुक्तांवरती आरोप करत असतील तर मग लगेचच या सगळ्या गोष्टींवरती अश्विनी भिडे यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला आणि त्याच्यामध्ये त्यांनी संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने ते काम घेतलेलं होतं त्याच्यामुळे सगळं निग्लिजन्स झाला काय आपण ज्याला म्हणूयात आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती बीएमसीचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आणि त्यानंतर मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाईल अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे
या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गट हा महापालिकेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर असतील किंवा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू असतील, या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणावरती महानगरपालिकेच्या आणि परिणामी राज्य सरकारच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सरकारवरती टीका करण्याचं काम केलं. पण त्यांच्याच पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर, जे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते आणि निकटवर्तीय मानले जातात, त्यांनी अश्विनी भिडे यांचं समर्थन केलं. त्यांनी एक्सवरती एक पोस्ट लिहिली आहे. संजय गाडी यांच्या पोस्टला रिट्वीट त्यांनी केलं आणि ते म्हणतायत, मॅनहोल दुर्घटना ही नक्कीच संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई झालीच पाहिजे. परंतु या घटनेसाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरले जाणे हे कितपत योग्य आहे? स्थानिक स्तरावरील हलगर्जीपणा आधी तपासला गेला पाहिजे, असं माझे स्पष्ट मत आहे. म्हणजे ते काय म्हणतायत, तर स्थानिक पातळीवरती जो हलगर्जीपणा झाला तो आधी तपासा, पण डायरेक्ट महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे, असा प्रकारचा सवाल ते उपस्थित करतात. आणि हे केवळ तुम्हाला वाटत असेल की मुंबई महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली, तर असं नाहीये. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 6वा दिवस आहे आणि या सगळ्या विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित चाटम यांनी लगेचच दुपारनंतर ज्यावेळेला ही घटना समोर आली, त्यांनी त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले की आज संध्याकाळपर्यंत कामकाज संपण्याच्या आधी राज्य सरकारने सगळ्या प्रकरणाबद्दल निवेदन जारी करावं. आता निवेदन जारी झालेलं आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एक समिती स्थापन केलेली आहे, जी समिती 7 दिवसांच्या अभ्यासानंतर अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्याच्यामध्ये अतिरिक्त महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते अध्यक्ष असतील आणि ही चौकशी समिती जे काही लोक या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत निष्काळजीपणासाठी किंवा जे काय काम तिथं केलं गेलं नाही, ते झाकण उघडं होतं ड्रेनेजचं, या सगळ्या गोष्टींबद्दलची जबाबदारी निश्चित करणार आहे. आणि अजून काय करता येईल, तर या सगळ्या गोष्टींसाठीचे जबाबदार लोक आहेत त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आणि सोबतच पुढच्या 8 दिवसांमध्ये मुंबईतल्या सगळ्या मॅन्होलची तपासणी करण्यात आलेला आहे आणि 100% सखोल तपासणी केल्यानंतर तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना राज्य सरकारने म्हणजे मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून देण्यात आलेले आहे. पण आता जरी तुम्हाला दिसत असलं की हे सगळे कागदांचे खेळ, चौकशांचे अहवाल, काय कोण जबाबदार होतं, अश्विनी भिडे मूर्ती आरोप होत आहेत, अश्विनी भिडे काय गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्ण करतायत, इकडे ऋतू तावडे म्हणतायत की आम्ही 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पण हे सगळं कशामुळे झालं, याची जबाबदारी कुणाची? ज्या एका व्यक्तीचा जीव या सगळ्या प्रकरणामध्ये गेला त्याचा दोष नेमका काय होता? यापूर्वी सुद्धा तुम्हाला माहिती असेल, मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडल्यानंतर दादरमध्ये एका डॉक्टरांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यावरून सुद्धा सरकारची मोठी कोंडी झालेली होती. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेमध्ये होती, त्यावेळेला त्यांच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जशा घटना घडतात त्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक, मुंबईतल्या कांदिवली आणि बोरिवलीच्या मध्ये जी फास्ट ट्रेन चालली होती चर्चगेट ते नालासोपाऱ्यापर्यंत, त्या लोकलमध्ये पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने भुसकून त्याची हत्या करण्यात आली. दुसरी घटना चेंबूरमध्ये पावसामुळे झाड पडलं, ते झाड स्कूल बसवरती पडलं आणि त्याच्यातल्या एका मुलाचा मृत्यू झाला आणि तो पण शाळकरी मुलगाच होता. आणि आज ज्यावेळेला आपण बोलतो आहोत त्यावेळेला साकी नाक्यामध्ये एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला जो रस्त्याने चालत होता. त्यामुळे मुंबईमध्ये काय सगळ्या घटना घडतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे, मुंबईतल्या नागरिकांचं सुद्धा लक्ष आहे. आणि सोबतच आता सरकार या सगळ्या प्रकरणाबद्दल काय कारवाई करणार, काय उपाययोजना घेतल्या जाणार, जबाबदारी फिक्स केली जाणार का, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.